भारत माता की वंदे वंदे मातरम मातरम सत्यमेव सत्यमेव। आता मी इथं आझाद मैदान आपलं आणि गुलाम मैदान चंदू चव्हाण आणि त्यांच्या सगळ्या टीमचं, ते का गुलाम मैदान म्हणतायत तर इथं आझादी काही त्यांना मिळत नाही, त्यांना गुलामी सारखंच वागवलं जातं। तर त्या गुलाम मैदानाच्या गेटवरनं मी चंदू चव्हाणांची सगळी प्रतिक्रिया घेणार आहे, इंटरव्ह्यू घेणार आहे। चंदू चव्हाणांना माझा थेट प्रश्न आहे की एक्झॅक्ट काय घडलं आहे आणि कशामुळे तुमची एवढी हाल 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 करून तुमची जिंदगी चाललेली आहे। या देशामध्ये खरं तर सैनिक म्हटलं तर प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे। सैनिकाला थोडंसं दुखलं खुपलं की सगळ्या जनतेला दुःख होतं। मग तुम्हाला एवढ्या मरण यातना का दिल्या जात आहेत, त्याच्या मागची कारणं काय आहेत ती एक्झॅक्ट आम्हाला हवी आहेत। मी आता इंटरव्ह्यूला सुरुवात करतोय, तर सगळ्यांनी जॉईन व्हा। वंदे मातरम चंदू अण्णा। वंदे मातरम। हा, माझा प्रश्न समजलाय? हो बिलकुल। हा, मला एक्झॅक्ट सांगायचं केव्हापासनं, जेव्हापासनं आपल्याला पाकिस्तानात आपण म्हणजे फेकलो गेलो आणि परत तिथून आपल्याला आणलं गेलं, त्या दरम्यानचा सगळा कालावधी, आपल्यावर असलेला आरोप, सरकार आपल्याकडे कसं बघतं, काय अडचण आहे आणि याच्यामधले खरे विलन कोण, कायदा विलन आहे का कायदा राबवणारा विलन आहे की कायदे राबवणाऱ्यांना अभय देणारे राज्यकर्ते विलन आहे, ते आपल्याला शोधून काढायचंय। आणि जनतेच्या मनातले हे सगळे प्रश्न आपल्याला त्याचे उत्तर द्यायचे। ठीक आहे, सांगा मला पहिल्यापासून सांगा काय घडली एक्झॅक्ट घटना। सर तुम्ही सर्वांनी ऐकलं असेल 29 सप्टेंबर 2016 या टायमाला सर्जिकल स्ट्राईक होली, मोठे गीत वाजत होते, मोठे ढोल ताशे वाजत होते। हो, आणि त्याच टायमाला मी पाकिस्तानामध्ये पकडला गेलो। बरोबर, कसं झालं पाकिस्तानला, काय घडलं होतं तर पाकिस्तानात गेलो आपण, कसं घडतं ते कसं लक्षात येत नाही आपल्या? हा, कसं लक्षात, असं कोणी चुकून जातं का हा प्रश्न निर्माण होतो पहिले। हा, आपण कोणी चुकून जाईल का? भारत सरकारने सांगितलं चुकून गेलाय, पाकिस्तान सरकारने सांगितलं हा परेशान होणार आहे। केव्हा सांगितलं? जेव्हा मला कार्ड पाठवलं गेलं तेव्हा। त्याच्या पहिले पाकिस्तान सरकारने काय सांगितलं? याने 2 लोक मारलेत। थोडक्यात असं म्हणायचंय का आपण चुकून नाही गेलेलो पाकिस्तानात? मग कसे गेलोय? मी ते सरकारलाच विचारतोय आता, मी कसं काय गेलो बाबा? कारण की सरकारने मला पनिशमेंट दिली आहे बघा, युद्धबंदी सैनिक। मी एक युद्धबंदी सैनिक होतो, POW, हे माझे ऑफिशियली डॉक्युमेंट आहे बघा। नाही ते झालं डॉक्युमेंट चंदू बाबूलाल चव्हाण, हा माझा आर्मी नंबर, हे ऑफिसचं डॉक्युमेंट आहे माझं, हे बघा 37 राष्ट्रीय रायफल। ठीक आहे चंदू अण्णा, परत मुद्द्यावर येऊ आपण। परत सगळे जण म्हणतात हा चुकून पाकिस्तानात गेला, सरकारही म्हणतंय ना? हा, सरकार म्हणतोय। आपला काय दावा आहे? माझं मी चुकून गेलो नाही ना। हा, मग कसे गेलोय आपण? लढता लढता गेलोय? हा, युद्धबंदी सैनिक आहे मी, POW, मला डॉक्युमेंट POW, प्रिझनर वॉर, युद्धबंदी सैनिक होतो मी, प्रिझनर ऑफ वॉर, POW। मी तेच तुम्हाला डॉक्युमेंट दाखवतोय ना क्लिअरली। ठीक आहे, ओके, मग आपण गेलो तिकडे। एक महत्वाची गोष्ट, पाकिस्तानने सांगितलं याने 2 लोक मारले। पाकिस्तान सरकारने सांगितले 2 लोक मारले, त्यांचा न्यूज बी दाखवून देतो तुम्हाला। जेव्हा हे बघा, हे क्लिअर सांगितलंय पाकिस्तान गव्हर्नमेंट, ऐका आता काय म्हणता, व्यवस्थित ऐका, हा सर्वात महत्वाचा विषय। अहम खबर आपको दें कि भारतीय फौजी पाकिस्तान में कैसे दाखिल हुआ। 92 न्यूज ने मामले का पता लगा लिया है। भारतीय फौजी की तस्वीर 92 न्यूज ने हासिल कर ली है। पाकिस्तान में चोरों की तरह घुसने की कोशिश करने वाला भारतीय फौजी जाल में फंस गया। कंट्रोल लाइन से पकड़े गए भारतीय फौजी का नाम चंदूलाल चौहान है। मजीद तफसील जानते हैं एडिटर नॉर्थ मोहसिन रजा से। मोहसिन रजा, बताइएगा, जैसे ही हमारा उनसे राब्ता बहाल होगा आपको मजीद भी अपडेट करेंगे। अपने तमाम नाज़रीन को बताएं कि 92 न्यूज ने मामले का पता लगा लिया है। भारतीय फौजी की तस्वीर 92 न्यूज ने हासिल कर ली और ये भारतीय फौजी पाकिस्तान में चोरों की तरह घुसने की कोशिश कर रहा था कि जाल में फंस गया। एडिटर नॉर्थ मोहसिन रजा हमारे साथ मौजूद हैं, उनसे मजीद जानते हैं। मोहसिन रजा, आगाह कीजिएगा, चंदूलाल चौहान के बारे में मजीद क्या बताया गया? जी, चंदूलाल चौहान जो है, जिस दिन भारत ने पाकिस्तान पर जाली सर्जिकल स्ट्राइक का ड्रामा रचाया था, उस दिन ये पाकिस्तान के आजाद कश्मीर के इलाके में पकड़ा गया। ये भारतीय फौज की वर्दी में था और उसके पास राइफल भी थी। इसने बताया कि ये 3 माह कबल भारतीय फौज को इसने ज्वाइन किया था और ये यहाँ पर पूरी वाकई की तफ्तीश के लिए आया हुआ था। हमें ऐसा लगता है कि भारतीय फौज को छोड़कर भाग गई उस वाकये के बाद और ये रास्ता भूलकर पाकिस्तान में दाखिल हो गया था। मुकामी लोगों ने फौज को इत्तला दी, जिन्होंने इसको अपनी तहवीर में ले लिया। पाकिस्तान भी इस हवाले से
अक़वाम मुत्तहिदा को भी इन्फॉर्म किया है कि भारत जो है वो अपना एक फौजी पाकिस्तान में छोड़कर भाग गया और किस तरीके से पाकिस्तान ने पाकिस्तान पर एक आजाद कश्मीर के इलाके में बुज़दिलाना कार्रवाई करके तोपखाने के जरिए 2 पाकिस्तानी फौजियों को शहीद किया। इन पाकिस्तानी फौजियों की शहादत पर मकबूजा कश्मीर में होऊ दे ना पूर्ण। ये रास्ता भूलकर पाकिस्तान में दाखिल हो आज सगळं माहिती होऊ द्या जगाला। और किस तरीके से पाकिस्तान ने पाकिस्तान पर एक आजाद कश्मीर के इलाके में बुज़दिलाना कार्रवाई करके तोपखाने के जरिए 2 पाकिस्तानी फौजियों को शहीद किया। इन पाकिस्तानी फौजियों की शहादत पर मकबूजा कश्मीर में कई जगह गायबाना नमाज जनाजा भी अदा की गई। मोहसिन रज़ा ये बताएगा, गुज़िश्ता रोज भारतीय वजारत दाखिला की जानिब से भी तस्दीक की गई थी कि उनका एक फौजी पाकिस्तान में दाखिल होते हुए पकड़ा गया है। क्या इस बारे में भारत की जानिब से कोई राबता करने की कोशिश की गई खारजा सतह पर? ये भारत के वजीर दाखिला राजनाथ सिंह ने इस बारे में साथियों से बात करते हुए तस्दीक की है कि भारत का एक फौजी जो है वो पाकिस्तान में पकड़ा गया है। उन्होंने इसकी तफसील देने से गुरेज किया था और कहा था कि अब उसकी बाजियाबी के लिए कोशिश कर रहे हैं। ताहम अभी तक सिफारती सतह पर कोई पाकिस्तान से राब्ता कायम नहीं किया गया इस हवाले से। ठीक है, और पाकिस्तान अब इस हवाले से क्या कार्रवाई करने जा रहा है? इस हवाले से उससे मुकम्मल तफ्तीश की जाएगी कि वो किस तरह पाकिस्तान में दाखिल हुआ और उसके क्या मकासद थे। इससे पहले भी आपके इल्म में है कि एक भारतीय जासूस जो था कुलभूषण सिंह, वो बलूचिस्तान से पकड़ा गया था, जो कि भारतीय फौज का हाजिर सर्विस अफसर था और वो नाम बदलकर ईरान के चाबहार के इलाके में रह रहा था और मुस्तकिल बलूचिस्तान के विजिट करता था और यहाँ पर जासूसी के नेटवर्क को देख रहा था। इस फौजी के हवाले से भी तफ्तीश की जाएगी और मालूम किया जाएगा कि ये किन अब तमाम तरह इन्वेस्टिगेशंस की जाएंगी और पाकिस्तान जो है तहकीकात के बाद ही कुछ सामने लाएगा। बहुत शुक्रिया मोहसिन रज़ा, एडिटर नॉर्थ हमारे साथ मौजूद थे। याच्यातनं हे कळतंय की पाकिस्तान म्हणतंय की हा घुसून आलेला आहे आमच्यामध्ये, बरोबर आहे? 2 लोक मारले। हा, ते तर नाही सांगत आहे, पण अजून दुसरा कोणता गोष्ट आहे? आपला दावा असा आहे की आपण लढत तिकडे गेलेलो आहे, आपण चुकलेलो बिकलेलो नाही, पण आपल्या इंडियन मीडियानी सांगितलं चुकून गेला आणि ते म्हणतात हा मुद्दाम घुसून आला आणि याच्या मनामध्ये वाईट येतं, ते तसंच म्हणणार। पुढे काय झालं? नंतर ही बातमी देशभरात वाऱ्यासारखी पसरली की चंदू चव्हाण पाकिस्तानात गेलेला आहे म्हणून। मग पुढे काय झालं? किती दिवसानंतर भारतात येणं झालं, काय काय घटना घडल्या त्या सगळ्या इत्तम दूध सांगायच्या, संदर्भ सोडायचा नाही, लिंक सोडायची नाही। आता 29 सप्टेंबर तारीख ऐकली तुम्ही? हो, 29 सप्टेंबर 2016 ती बी न्यूज ऐकून घ्या आता, महत्वाची। 29 सप्टेंबरला मी तुम्हाला माझं डॉक्युमेंट दाखवूनच देईल। आता हे बघा, असं धरायचं, असं आपल्या छातीजवळ धरायचं असं। येस, साहस दिखाते हुए 29 सितंबर साल 2016 को भारतीय सेना ने अदम्य साहस दिखाते हुए पाकिस्तान पर सर्जिकल स्ट्राइक कर उसे सबक सिखाया। भारत ने पाकिस्तान की सीमा में घुसकर उसके आतंकी शिविरों को नस्ते नाबूद कर दिया। दरअसल 18 सितंबर 2016 को जम्मू कश्मीर के उरी कैंप में जैश ए मोहम्मद के 4 आतंकवादियों ने भारतीय सेना के ब्रिगेड हेडक्वार्टर पर हमला कर दिया। इस हमले में देश के 19 जवान शहीद हुए और कई जवान घायल हुए। आतंकवादियों ने 3 मिनट में 17 हैंड ग्रेनेड फेंके। आतंकवादियों के साथ सेना की 6 घंटे तक मुठभेड़ चली और भारतीय जवानों ने चारों आतंकियों को मौत के घाट उतार दिया। उरी हमले के ठीक 10 दिन बाद भारत ने पाकिस्तान को सबक सिखाते हुए सर्जिकल स्ट्राइक को अंजाम दिया। 2016 के 28-29 सितंबर की रात पाकिस्तान की सीमा में 3 किलोमीटर घुसकर भारतीय जवानों ने आतंकियों के ठिकानों को तहस नहस कर डाला। ये पहला मौका था जब आतंकियों के खिलाफ दुश्मन की सीमा में घुसकर सेना ने ऑपरेशन को अंजाम दिया। जय हिंद। हाँ, तर आता या ऑपरेशन मध्ये तुमचा समावेश होता आणि तुम्ही घुसले त्याच्यात। हा ना, आता भारत सरकारचं नाही, बरोबर का? हेच म्हणायचं का? तेच विचारतो तुम्हाला आता। हा, मी भारत सरकारलाच प्रश्न करतोय। हा बघा, आता हे पाकिस्तानचं ट्वीट आहे। हा, काय ट्वीट आहे? डिफेन्सचं, पाकिस्तान डिफेन्स। हा, पाकिस्तान डिफेन्स। पाकिस्तान आर्मी हैज कैप्चर्ड 1 इंडियन आर्मी सोल्जर चंदू बाबूलाल चौहान सन ऑफ भूषण बाबूलाल चौहान। हाँ, भूषण चौहान 22 वायो काय त्यांचं काही रेसिडेंट ऑफ महाराष्ट्र ऍट द LOC हे ट्वीट आहे। आणि हे तुम्ही दाखवलेलं आहे, आपल्या भारतीय मीडियानी दाखवलं आहे
स्टार एबीपी माझावर दाखवलंय. हा ओके. हा आणि आता 29 सप्टेंबरला ऐकलं ना तुम्ही, हा. स्ट्राईक झाली. हा. मग पाकिस्तानने 29 सप्टेंबरला ट्विट केलं होतं की हा पकडला गेला आहे. हा. मग मला भारत सरकारने सांगावं की मी सर्जिकल स्ट्राईक मध्ये होतो का नाही होतो, त्या सर्जिकल स्ट्राईक झाली का नाही झाली. आता तुम्ही सांगता चुकून गेलाय. पाकिस्तान गव्हर्नमेंट सांगतं पहिले त्याने 2 लोक मारले, हा 29 सप्टेंबरला घुसलाय आणि 29 सप्टेंबरलाच पाकिस्तान ट्विट करतं याला पकडलेलं आहे. जर पाकिस्तानने ट्विट केलं नसतं, तिकडच्या एका डॉन न्यूजवाल्याला जेलमध्ये टाकलं गेलं, त्याला सुद्धा अरेस्ट केलं गेलं. आणि नंतर मला सोडण्यासाठी भारत सरकार हे सांगणार आहे आता खुलासेवार सांगायचं, डॉनच्या त्या पत्रकाराला का अरेस्ट केलं गेलं. त्याने न्यूज लीक केली ना, खबर लीक केली एक जवानाला पकडलं म्हणून. अच्छा, ती लीक 2 लोक मारले म्हणून त्याने ट्विट कर. जसं फौजी असतो, कोणी फोनवर यांचे त्याचे कॉन्टॅक्ट राहता, त्यांनी सांगून दिलं फौजीला पकडले 2 लोक मारले, त्याने तिकडे न्यूज छापून दिली आणि त्याच माणसाला तिकडे जेलमध्ये ठोकून दिलं. त्यामुळे पाकिस्ताननी न्यूज लीक केली म्हणून त्याला तुरुंगात टाकलं. आणि म्हणजे याच्यावरनं असं सिद्ध होतं की आपण लढतच तिकडे गेलो होतो आणि लढताच आपण तिकडे सापडलेलो आहे. म्हणूनच हे ट्विट पण झालं, बरोबर. म्हणूनच या बातम्या पण झळकल्या पाकिस्तानात, बरोबर. आणि त्याच्या विरुद्ध बातम्या आपल्या भारतात आल्या, बरोबर. की हा तिकडे गेलेला आहे, पण ते म्हणतात चुकून गेलेला आहे, आपलं गव्हर्नमेंट म्हणतं. बरोबर. पण तुमचे अधिकारी काय म्हणतात. आमचे अधिकारी म्हणतात तुने 2 लोक मारले, तुला शिक्षा. कोणाचे. त्यांचे 2 लोक मारले म्हणून शिक्षा. म्हणतात बाबा द्या, आम्ही मान्य करतो. मला तर 1 वर्ष. त्याच्याबद्दलचा काही कागद आहे का. त्याच्याबद्दल कागद 2 कागद मारले. आहे ना, हे बघा ना, 2 माणसं मारले, याचा काही कागद दिला कसं. तो कागद कशाला देतील ते. आरोप काय केलाय. आता त्यांनी म्हटलं ते तसा आरोप लावून दिला, त्यांनी कागद दिलाच नाही मला. इन्क्वायरी एकतर्फा करतात ते, आमची गोष्ट ऐकलीच जात नाही. आता जसं तुमच्या समोर उदाहरण आहेत, यांना काढलं, यांना फक्त काय सांगितलं की बाबा तुम्ही यांनी घरात काम नाही केलं म्हणून यांना कागद देतील का, माझ्या घरात काम करतो म्हणून अधिकारी असं लिहून देणार आहे का कोणी. नाही. आणि गव्हर्नमेंट जोपर्यंत उत्तर देत नाही तोपर्यंत गव्हर्नमेंटच्या पुढे कोणाचं चालत नाही. भारत सरकारचं गव्हर्नमेंटचं हे बघा लेटर काय म्हणतात त्याच्यात, सर्व वाचा तुम्ही. नाही सांगा, कारण काय आपल्याला हे डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन MOS, ठीक आहे, एकीकृत मुख्यालय रक्षा मंत्रालय सेना, साउथ ब्लॉक, नई दिल्ली, DHQ PN नंबर 8 डिसेंबर 29. या पत्रात काय म्हटलंय. 19 डिसेंबर 2016 माझ्या भावाने पत्र दिलं रक्षा मंत्रालय खात्याला. माझ्या भावाला सुद्धा अधिकारी वॉर्निंग देत होते, तुला फौजमधून काढून टाकू धमक्या देत होते. अरे माझा सख्खा भाऊ पण फौजमध्ये, भाऊ बी फौजमध्ये आता पण आहे, आता बी हे ड्युटी करतोय. तो जो बोलला त्याची नोकरी चालली जाईल. आणि जेव्हा तो ड्युटीला होतो त्याला माहिती. मोठा आहे की छोटा आहे. तो माझ्या आई वडील लहानपणी सोडून गेले आम्हाला तेव्हा घरी. अच्छा. आणि त्यानंतर आम्ही 2 भाऊ. त्याची पोस्टिंग कुठे आता. तो आता त्याची पोस्टिंग ते देहरादूनला आहे. बर. पुढे काय आलं. त्यांनी पत्र दिलं. काय दिलं. पत्र दिलं हे बघा. भूषण बाबूलाल चौहान, बोरवीर, धुळे, महाराष्ट्र. भारतीय सैनिक श्री चंदू बाबूलाल चौहान को सही सलामत भारत वापस लाने के बारे में आपके माननीय रक्षा मंत्री मनोहर पर्रिकर को लिखे संदर्भ में सिपाही चंदू बाबूलाल चौहान को भारत वापस लाने के निम्नलिखित कदम उठाए गए. हमने इस मुद्दे को पाकिस्तान मिलिट्री ऑपरेशन से 1, 2, 4, 7, 13, 18, 25 अक्टूबर, 1, 8, 15, 22, 23 नवंबर, 7, 6 दिसंबर को, 14 दिसंबर को उठाया. इसी के साथ हमने पाकिस्तान को सिपाही चंदू बाबूलाल चौहान को पता लगाने की हॉटलाइन पे मैसेज भेजे. पता लगाने की याचा अर्थ काय होतो. पता लगाने म्हणजे विचार करू बा, आम्ही त्यांना सांगू बा. म्हणजे जोपर्यंत त्यांना माहितीच नाही होतं, 29 सप्टेंबर पासून माहितीच नव्हतं हा कुठं गेला. बरं त्या पाकिस्तानने ट्विट केलं, नाही तर मी तिकडे फरार झालो असतो, मेलो असतो. त्यांनी ट्विट केलं नसतं तर. दुसरी गोष्ट म्हणजे आपले लोक कमी पडले हे म्हणायचंय तुम्हाला. बिलकुल आहे ना. ते माहित नसतं पडलं, माहित नसतं पडलं. ऑटोमॅटिक पुढे काय झालं. म्हणजे हे क्रेडिट पाकिस्तानच्या लोकांना आहे, त्या ट्विट करणाऱ्याला. त्यांच्यामुळे जिवंत आहे मी, तो मरून गेलो असतो, सोडून गेलो असतो. आता इथं बघा ना लिखित पत्रामध्ये काय लिहिलंय. 1, 2 हे सांगतो तो. आणि नंतर बघा इथं पाकिस्तान ने 7 अक्टूबर को सिपाही चंदू बाबूलाल चौहान के उनके पास होने की पुष्टि की. पहिले तर ते ट्विट करतं 29 सप्टेंबरला आणि नंतर 7 ऑक्टोबरला ते कन्फर्मेशन देतं की आहे आमच्याकडं. मग तुम्ही सांगा मला, हा डेमोक्रेसी का. पाकिस्तानात 7 वर्षामध्ये इलेक्शन येतं, इंडियामध्ये 5 वर्षात येतं. हाफिज सईद आणि हा जो नवाज शरीफ आहे, नवाज शरीफ सोबत प्रधानमंत्री फोटो काढायला जातात. आणि आता हे इथपर्यंत आता सिद्ध झालं. भावानी पत्र दिलं. भाऊ काय काय सांगतोय त्याच्यात मोठी सांगा. एक मुद्दा अजून हे बघा. इस मसले को लगातार पाकिस्तान के साथ साप्ताहिक वार्तालाप में हमने उठाए कदम है. ये इस मुद्दे को 23 नवंबर को हमारे डायरेक्टर जनरल मिलिट्री ऑपरेशन DGMO ने पाकिस्तान के डायरेक्टर जनरल मिलिट्री ऑपरेशन से बात की थी.
हमने विदेश मंत्रालय को भी इस मुद्दे को पाकिस्तान के राजनीतिक स्तर पर उठाने के लिए आग्रह किया। विदेश मंत्रालय ने 2 बार 31 अक्टूबर 16 नवंबर 2016 को पाकिस्तान उच्च आयोग के इस मुद्दे को उठाया है। जर मी पाकिस्तानाहून सुटलो नसतो, आपली सरकार आली नसती। पाकिस्तान सरकारने मला सोडलं नसतं। बीजेपी सरकार इलेक्शन मध्ये, उत्तर प्रदेशचं इलेक्शन होतं, मला जेव्हा घरी आणलं गेलं तेव्हा माझं सर्व हिस्ट्री पाहून घ्या, तेव्हाच मला आणलं गेलं। आणि तेव्हाच जर मी आलो नसतो, मला भारत सरकारने सांगितलं नसतं की सर्जिकल स्ट्राईक मध्ये होता का काय झालं, यांच्याजवळ उत्तर नाही होतं, म्हणून यांनी सांगितलं चुकून गेला। पाकिस्तानला हे सांगतील का ते यांनी 2 लोक मारले म्हणून सोडा? पाकिस्तानची सरकार पडून गेली असती तिकडं, पाकिस्तानची सरकार पडून गेली असती, तो मारायला आला त्याला सोडतायत। कुलभूषणला भारत सरकार नाही सोडत ना, मी 2 तासाच्या आतमध्ये सोडू शकतो, बनवा मला आमदार खासदार। कसं काय? कारण की त्याचा कोणीच नाहीये इथं। आमदार खासदार काय चालतं हे सर्व वरती राजनीतिक स्तर चालतं 2 देशांमध्ये, फक्त लोकांना मूर्ख बनवलं गेलंय। आता सांगा मला, कुलभूषण जाधव का सुटत नाहीये? इलेक्शन येतं तेव्हा मोह चालतो त्याचा, आणि जसं त्याचं खतम झालं तो का सुटत नाहीये? पाकिस्तानमध्ये का सोडू शकत नाही? तुम्ही पाकिस्तानवर खूप मोठ्या बाता करताना, पाकिस्तान भिकारी आहे, ये ते सोडा ना त्याला 2 तासात। आपल्या समोर 2-3 केसेस आहेत, एक कुलभूषण जाधवची केस आहे, एक आपली केस आहे। आता आपल्या केसमध्ये आपण कुठपर्यंत आलेलो मला सांगा? की आता आपल्या भावानी पत्र दिलं की माझ्या भावाला सही सलामत आणा, बरोबर, ओके, पुढे काय झालं? मग आणल्यानंतर माझी कोर्ट ऑफ इन्क्वायरी चालली। नाही, किती दिवस पत्र दिल्यानंतर वेळ गेला आणि आपण घरी आलो? मी 3 महिने 21 दिवसानंतर मला वाघा बॉर्डला सोडलं, मला ड्रग्स इंजेक्शन दिलेले होते, दिवस रात्र काही समजत नव्हतं, मेंटल होऊन गेलो होतो मी। तसं काही ते सगळं पाहिलं आम्ही, 1 वर्षापर्यंत तो त्रास सहन करत मला असं वाटायचं मरून जाऊ, देवाला शिवीगाड करायचो कधी। हे दिसतंय का चटके सुटके? हे चटके दिसताय का? इथं माथा दिसतंय का? आता माझ्याजवळ AK-40 रायफल होती। काय होती? AK-40 रायफल 47 ना? AK-47 ती पाण्यामध्ये जरी टाकली 1-2 वर्ष तरी ती गोडी फुडली का लगेच निघते तिची गोडी, मारूत येते। हे बघा, हे लिहिलंय इथं, काय लिहिलंय? POW वाचा आता, 29 सप्टेंबरचं वाचलं ना तुम्ही? 29 सप्टेंबर 2016 पार्ट ऑर्डर म्हणता याला, POW लिहिलंय बघा। बरोबर आहे। आणि इथं काय लिहिलंय? टेकन बाय POW पाकिस्तान, टेकन POW बाय पाकिस्तान, ऑपरेशन OP रक्षक, ऑपरेशन रक्षक, नंतर काय प्लेस COB मेंढर JNK गल्ली, पोस्टिंग होती। सनगल्ली, सुने गल्ली पुढे मेंढर JNK, SOS हे नाही। आणि आता हे काय? हे बघा 37 राष्ट्रीय रायफल। याच्यातनं काय सांगायचंय तुम्हाला? याच्यातनं हे आता मी तिकडे गेलो होतो 29 सप्टेंबरला। 29 सप्टेंबरला आपलं भारत सरकार सांगतो सर्जिकल स्ट्राईक केली। जर प्रधानमंत्री तिथं बसलेले होते आणि हे सांगतात आम्ही 400 लोकांना ठोकलं, 400 लोकांना मारलं, आम्ही स्पेशल टीम गेली होती, स्पेशल येऊ गेलो होतो, तीव गेलो होतं, आणि 29 सप्टेंबरला पाकिस्तान कसं काय ट्विट करतो मग? आणि नंतर ते 7 ऑक्टोबरला कसं काय कन्फर्मेशन करतं? हा राजनीतिक खेळ माझ्यासोबत का? मग पाकिस्तानामध्ये मी जर गेलो असतो, रायफल घेऊन गेलो असतो ना, मी असा दंडा खेचगडत गेलो असतो का? हे बघा, रायफल घेऊन गेलोय मी। रिमार्क्स मध्ये वाचा, हे रिमार्क्स मध्ये वाचा सर। रिमार्क्स मध्ये काय आहे? मिसिंग फ्रॉम पोस्ट नंबर 16 ऑपरेशन एरिया, AK-47 रायफल बघा काय लिहिलंय? द इंडिव्हिज्युअल आर द फॉलोइंग AK-47 रायफल बट नंबर ए, ठीक आहे। हे मॅगझिन 180 राऊंड। तर मी रायफल घेऊन गेलो होतो, तर मामा तिथं माझा दामात होता का? या भाऊ माझ्याजवळ, आणि मला तुमच्याजवळ खाऊ घाला का? मी पार्टीला गेलो होतो तिथं, मला भारत सरकारने सांगावं ही गोष्ट, रक्षा मंत्रीने सांगावं। आता हे नीट शांतपणे सांगायचं, रागाने नाही सांगायचं। बिलकुल नाही साहेब। आपल्याकडे AK-47 होती, एवढे राऊंड आपण फायर केले असं दाखवलं ते। आता तो खुलासा करा जरा, काय भानगडी ती? मग आता तुम्ही सांगा मला साहेब, आता मला भारत सरकार सांगतं चुकून गेला, पाकिस्तान सांगता परेशान होऊन आला, त्यांची स्टेटमेंट नंतर बदलली, कारण की पाकिस्तान नीती बदलली, कारण की त्यांना सरकार पडून जाईल ना, लोक त्याला आणणार नाही का? बाबा तो मारायला आला, तुम्ही त्याला सोडताय। एक नाव ऐकलंय का तुम्ही? मकबूल हुसेन सैनिक, तो पाकिस्तानचा होता, त्याला काँग्रेस सरकारने 2013 मध्ये सोडलंय, 40 वर्षानंतर। पाकिस्तानचा POW आपल्या देशामध्ये होता, त्याला 40 वर्षांनी सोडलं। त्याचा संदर्भ आपल्याला इथे कसं जोडायचा आहे? मला असं जोडलाय की मला तिथं मारपीट करायची ना, तेव्हा मला बोललो होतं, म्हणजे मी गाई शब्द वापरत नाही या मोबाईल मध्ये, चांगल्या पद्धतीने सांगा ना। ते मला जेव्हा मारपीट करायचे तेव्हा मी तिथं तुटलो नाही, तेव्हा मी म्हणायचो मला मारून टाका,
आणि माझा भाऊ कोण आहे, माझा भाऊ कोण फौजमध्ये, म्हणतो माझा भाऊ फौजमध्ये नाहीये, मला भाऊच नाहीये. मला वाटायचं माझ्या भावालाही मारून टाकतील. जेव्हा त्यांनी सांगितलं तुझा भाऊ बी फौजमध्ये आहे, आमचं सर्व तुमच्या घरापर्यंत जाऊन आलेले, म्हणजे त्यांच्या एजन्सीच्या पूर्ण ऍक्टिव्ह राहता. प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक स्टेटमध्ये त्यांच्या एजन्सीचे लोक फिरत राहतात, सर्व माहिती राहतं त्यांना काय ड्रामा चालू आहे. मग जेव्हा मला करंट लागलं की नाही यार यांना तर सर्वच माहिती आहे, माझ्या घरापर्यंत पोहोचून गेले. मग आता तुम्ही सांगा, मी तिथं तुटलो नाही आणि आज मला आपल्याच देशामध्ये पाकिस्तानवर आले तर मला शिक्षा तर घेतलीच. अभिनंदन आले ते. हा, अभिनंदनचं पण सांगा. अभिनंदन आहे एक केस, एक जाधवांची केस. जाधवांचं फर्स्ट नेम काय? कुलभूषण जाधवांची एक केस आहे. अभिनंदन, अभिनंदनचे विंग कमांडर अभिनंदन. हा, त्यांना घेऊन आलो होतो 2 दिवसात आले, तिथून चहा पिऊन आले होते. त्यांचा एकही स्टेटमेंट नाही आली. एकही स्टेटमेंट नाही आली की माझ्यासोबत काय घडलं. आता मी सुद्धा स्टेटमेंट दिलेले आहेत की मी चुकून गेलेलो आहे. ऐकलं होतं ना, मी सुद्धा स्टेटमेंट दिल्या, चुकून गेलोय. का दिल्या? कारण की मी सैन्यात होतो. हा, असा गोंधळ निर्माण करून सरकारला काय साधायचं असतं असं तुमचं म्हणणं आहे? सरकारला हेच सांगतोय मी की बाबा मी कसं काय गेलो तर मला सांगा तुम्ही आता, कारण की मलाच कम्प्युज करून. म्हणजे हा सत्तेचा खेळ या सगळ्या गोष्टीला जोडला गेलाय असं म्हणायचंय का? पाकिस्तान आणि हे इंडिया हे फक्त सत्तेसाठी चालतो, वापर चालतो. आपल्या पुलवाडामध्ये अटॅक झाला, 40 जवानांची शहादत झाली, एकही अफसर मेला नाही. जिथं सुई येत नाही तिथं RDX कसं काय आला सांगावं मला. चला, आता परत आपण इकडे जायचंय. हा, आता आपण घरी आलो. या सगळ्या खेळानंतर 3 महिने 21 दिवसानंतर डायरेक्ट घरी आणलं की पहिल्यांदा सेनेच्या हॉस्पिटलमध्ये आणलं? सेनेच्या हॉस्पिटलमध्ये इन्क्वायरी माझ्या घरी. किती दिवस होते सेनेच्या हॉस्पिटलला? तिथं 10-15 दिवस राहिलो. मला माझ्या भावाशी बोलणं दिलं नाही. आणल्यानंतर नाही, त्याला भेटूच दिलं नाही. मग नंतर बाबांना फोन लावला, सुभाष बांबरेंनी आणलं होतं बिचारांनी. ते जर राहिले नसते, बाबा जर राहिले नसते तर हा चंदू चव्हाण मिसिंगच राहिला असता काय बगोडा. म्हणजे सुभाष बाबांमुळे आपण इथं आलेलो आहोत. हे बिलकुल सत्य आहे. कारण की त्यांना सुद्धा नाकारलं होतं मोदी साहेबांनी आणण्यासाठी. अच्छा, या मधल्या गोष्टी इंटरनल खूप काही आहेत. त्या इंटरनल नका सांगू, पण काय होतं एक्झॅक्ट कसं कसं घडत गेलं ते आपल्याला कळून घेणं. आपल्याला 15 दिवस सैन्याच्या हॉस्पिटलमध्ये ठेवलं. बरोबर. त्या दरम्यान काय काय झालं? त्या दरम्यान मला, कारण तिथे तुम्हाला टॉर्चरिंग झालेलं होतं, ड्रग्जचं ऍप्लिकेशन वापरून झालेलं होतं, बधीर करण्यात आलेलं होतं, डोकं चालत नव्हतं, बरोबर, शब्दाला शब्द लागत नव्हता, मरून जावं वाटत होतं. आणि मग 15 दिवसाच्या ट्रीटमेंटमध्ये काय काय प्रक्रिया भारताकडून तुमच्यावर झाल्या? भारताकडून माझी प्रक्रिया चालली मग की बाबा इन्व्हेस्टिगेशन माझ्या मागं पूर्ण, जसं काही एखादी आतंकवादी. आणि त्यामध्ये तुमच्या भावाला बोलू दिलेलं नाही, भेटू दिलं का? नाही, 2-4-5-10 दिवस 15 दिवस भेटूच दिलं नाही. बरं. कारण की तो काय इन्क्वायरी, अरे आपलाच सैनिक आहे. POW सैनिकचं काय राहतं? प्रिझनर वॉर सैनिकला तुम्ही जबरदस्ती टॉर्चर करून विचारपूस नाही करू शकत. POW सैनिकला तुम्ही त्याला पहिले ट्रीटमेंट व्यवस्थित द्या, त्याचं मानसिक खच्चीकरण, त्याला व्यवस्थित स्थिर आणा, ना की त्याला टॉर्चर करा. पण तसं न होता मला वेळोवेळी औषधोपचार बी व्यवस्थित केले नाही. आणि माझ्याकडनं जबरदस्ती सह्या सुया करून मी जेव्हा वकिलांना सांगितलं, फोन लावला तर भाऊ तू मान्य करून घे म्हणे शिक्षा, तुला फौजमध्ये तू दर माऱ्या नोकरी करू देणार. काय मान्य करून घ्यायचं होतं? ही शिक्षा मान्य करून घे म्हणे, तुला फौजमध्येच ठेवू, हे सह्या करून दे म्हणे. इंग्लिश कोणची शिक्षा? अधिकारी सीमापार चुकून गेला म्हणून हे मान्य करून घे म्हणे. असं कोणी ऑफर दिली तुम्हाला? आमच्या अधिकारीने, तू बिना परमिशनचा गेला तर एवढं चार्ज लावून देतो, तुला माफ करून देतो. पहिले म्हणे डिस्मिस करतो, मला डर करून टाकायचे 1 वर्षापर्यंत. हीच इन्क्वायरी चालली. म्हणतो बाबा तुम्हाला द्यायचंय ते देऊन द्या, आम्ही थकून गेलोय म्हणतो. माझ्या मागे पूर्ण असं लहान पोऱ्यासारखं फिरतायत सर्वजण. आपली इच्छा होती जे खरं घडलं जसंच्या तसं मला सांगायचंय आणि त्याच्यावर तुम्हाला काय करायचं ते करा. बरोबर. आणि ते म्हणत होते स्टेटमेंट आमच्या पद्धतीनं दे, म्हणजे तुला आम्ही परत कामावर घेऊ. आणि ते मी शिक्षा देऊन थोडीफार घेऊन म्हणतो चालेल बाबा. कारण की माझा पोटा पाणीचा बी विषय होता, माझा एवढा कलंक लागलाय आणि मी इतका डिस्टर्ब झालो होतो मानसिक, तेव्हा माझा इलाजच व्यवस्थित केला नाही यांनी. आणि आज सांगा साहेबा, माझा आजी मला सोडून चालली गेली, ज्याचे आई वडील सोडून गेले होते त्याची आजी सोडून चालली गेली तेव्हा त्याच दिवशी. आणि त्याच दिवशी त्याची बहिणीला 2 महिन्यापर्यंत सांगितलं आणि हा पाकिस्तानमध्ये होता म्हणून. एवढं दुःख आमच्यावर बोललं तरी सुद्धा मला शिक्षा भेटली इंडियामध्ये आल्यानंतर. मग मला शिक्षा दिली, माझं डिसिप्लिन खराब होतं तर तेव्हा मला का घरी पाठवलं नाही या महाराजांनी? सत्य बोलणं हा डिसिप्लिनचा भाग आहे का? तुम्ही उदाहरणं बघताच. आणि आज माझ्या घरी माझी एक बायको आहे, 2 वर्षाचं बाळ आहे. तुम्हाला हा प्रश्न विचारेल मोठा झाल्यावर की बाबा तू पाकिस्तानामध्ये नवाज शरीफ सोबत चाय प्यायला गेला होता का? आणि मी भारतात कुठंच काम करायचा लायकीचा नाहीये. मला कंपनीत बी कोणी बी धक्का मारून देईल. हा मीच नाही, हा भारतातला 15 लाख सैनिक असं जीवन जगतायत देशद्रोही सारखं. मग मी तो कलंक मिटवण्यासाठी आर्टिकल 16
आता आपण घरी आलो, 15 दिवसाची ट्रीटमेंट झाली, त्याच्यानंतर घरी पण आपण दवाखान्यात गेलो होतो का? घरी आल्यानंतर गेलो होतो मध्ये गेले होते. हा, मग त्याचा खर्च मिलिटरीने केला का आपण आपला केला? मिलिटरी कशाला खर्च करते, कशाला खोटं आहे सर्व, आपल्यालाच खर्च करावं लागतं. मिलिटरी बिल सुद्धा पास करत नाही. आता माझी बाईची मी सर्व्हिस मध्ये असताना डिलिव्हरी बाहेर केली तर बिलिंग सुद्धा पास होत नाही. कोणता आहे माझ्यासोबत डॉक्युमेंट आहे सर्व, हे खोटं आहे. ठीक आहे, मग ती ट्रीटमेंट घेऊन आपण शांत झालो, मग नंतर काय काय प्रयत्न चालू केले आपण? प्रयत्न मग सर मी पत्रव्यवहार चालू केले की बाबा मला तुम्ही पनिशमेंट दिल्या ना, माझा पर्सनल मोबाईल द्या. जो मोबाईल माझा इंडियामध्येच होता, दिला का तो? हा, मोबाईल नाही दिला त्यांनी. आरटीआय टाकला होता मी, हे बघा आरटीआय लिहिलंय. काय म्हटलं बघा, माझा पर्सनल मोबाईल सुद्धा आजपर्यंत गव्हर्नमेंटने दिला नाही. बघा ऍप्लिकेशन राईट टू इन्फॉर्मेशन, हे बघा हे महत्वाचं वाचा. इट इज ऑल्सो सबमिटेड दॅट ओरिजिनल आयडेंटिटी कार्ड टू सॅमसंग मोबाईल फोन आर exhibit of summary general court martial proceeding has been to forwarded to headquarter northern command judge advocate major general custody. म्हणजे हे म्हणता की बाबा एक तर पनिशमेंट बी देता आणि मी माझं सिद्ध करण्याचा प्रयत्नाचा बोलण्याचा जरी प्रयत्न केला की काय काय घडलं इन्व्हेस्टिगेशन मध्ये, तुम्हाला पूर्ण अधिकार आहे तुमचं जे राईट सांगायचं, ते सुद्धा मला मौका भेटला नाही. माझा पर्सनल मोबाईल सुद्धा आजपर्यंत दिला नाही. साहेब का बरं देत नाही? आम्ही आतंकवादीत का बाबा? म्हणजे ती सीमा हैदर येते, तिला तुम्ही तिकीट देतायत, तिला नोकऱ्यांची ऑफर आहे आणि आपल्याच देशाचा सैनिक एक देशद्रोही सारखं जीवन जगतोय. म्हणून मी सरकारला सांगतो आम्ही आतंकवादीत का देश सेवेला जातो ना की आतंकवादी व्हायला जातो. आज मी देशासाठी लढलो. पत्र व्यवहार सुरू केला आपण. पहिलं पत्रामध्ये काय मागणी केली? म्हणजे आता ज्या वेळेला आपण 15 दिवस सैन्याच्या हॉस्पिटलमध्ये होतो तिथंच तुमच्यावरची शिक्षा फायनल झाली का? शिक्षा देऊन तुम्हाला घरी पाठवलं का? वर्षानंतर इंडियामध्ये आल्यानंतर 1 वर्षानंतर मला शिक्षा दिली. बरं, 1 वर्ष पगार चालू होता का? 1 वर्ष पगार सुरू होता का? नाही, मध्ये 3-4 महिन्यानंतर दिला होता मला. हा, 1 वर्ष पगार मिळाला ना पण? हा, 1 वर्षानंतर शिक्षेला सुरुवात झाली. काय शिक्षा दिली? 89 दिवस जेलमध्ये राहावं लागलं मिलिटरीच्या. 89 दिवसांनी 1 वर्षानंतर. हा, जेल असतात मध्ये, जसं की आपले आरोपी असतात इथं, पोलीस डिपार्टमेंट पकडतं तसं त्यांना पनिशमेंट जेलमध्ये ठेवते क्वार्टर गार्डला. घरी आलो आपण. घरी आल्यानंतर कागदपत्रांचा व्यवहार सुरू झाला. 1 वर्ष आपण घरी राहिलो का? नाही, घरी नाही राहिलो ना. मग ड्युटीलाच होतो ना मी. माझ्या मागे असे पोलीस फौजी लावायचे द्यायचे ना, गार्ड लावायचे. गार्ड म्हणजे हे प्रोटेक्शन सारखं. कुठं? धुळ्यातल्या घरी? नाही, ड्युटीच्या युनिटला ज्या ठिकाणी पोस्ट होते त्या ठिकाणी, ज्या ठिकाणी त्यांची ड्युटी होती ना त्या ठिकाणी त्यांच्या पाठीमागे सांगायला गेला तरी माझ्या मागे कंटिन्यू 4-6 गार्ड. म्हणजे काय कारण होतं त्याच्या मागे की अजूनही त्यांना कळतच नव्हतं हा गेला का आला किंवा स्वतःहून गेला का ओढून नेला? 1 वर्ष ते इन्क्वायरीज करत होते माझ्यावर की बाबा काय झालं, समोर ज्याने काय म्हटलं त्याने काय म्हणलं, ज्या पोस्टवर जे लोक होते. किती दिवसांनी गेलो परत कामावर आपण? मी कामालाच होतो कंटिन्यू. अच्छा, ड्युटीलाच होतो पण माझ्या मागे असे गार्ड लावून द्यायचे मी. हा, पण मग ते 15 दिवसानंतर घरी पाठवलं होतं आपल्याला ट्रीटमेंट नंतर. हा, ती सुट्टी होती. हा, सुट्टी. त्या 1 महिन्यामध्ये धुळ्यामध्ये काय काय झालं? त्या 1 महिन्यानंतर मी बोललो, मला पहिले मनोहर पारीकरला भेटलो तुम्ही दिल्लीला. त्या 1 महिन्याच्या सुट्टीच्या दरम्यान, सुट्टीवर जेव्हा यायच्या पहिले मला मनोहर पारीकरला भेटवलं. सुभाष भामरे आम्ही भेटलो, आम्ही चर्चा केली. बाबा म्हणे चंदू म्हणे मनोहर पारीकर आहेत, ओळखतो का? म्हणतो हो साहेब. नंतर मला म्हणे चंदू कॉपरेट कर मिलिटरीला आणि कॉपरेट कर आपल्या सरकारला म्हणे, आम्ही सर्व व्यवस्थित म्हणतो. आभारी साहेब, तुम्ही कसं बी आणलं मला, मी तुमचा आभार व्यक्त करतो साहेब म्हटलं. मनोहर पारीकरला बोललो. पण त्या अधिकाऱ्यांनी जे खोटे मेसेज पाठवलेत आम्हाला त्याची आम्ही सगळं चौकशी करूच नाही. डॉक्युमेंट मध्ये मला मिसिंग केलेलं आहे. अच्छा, डॉक्युमेंट मिसिंग, मला माहितीच नाही कुठे गेला. हा प्रॉब्लेम आहे. म्हणजे तुम्हाला मिसिंग जाहीर केलेलं आहे इकडच्या अधिकाऱ्यांनी. मला एवढ्या वेळ इंटरव्ह्यू घेऊन आहे ना आत्ताशी उत्तर मिळतंय की मिसिंग जाहीर केल्यामुळे पुन्हा तो शिक्षेची प्रक्रिया सुरू झाली. बरोबर. हा, मग त्या 1 महिन्याच्या सुट्टीच्या दरम्यान धुळ्यामध्ये काहीच केलं नाही, आराम केला फक्त का? काय काय केलं? नाही, थोडं कार्यक्रमांमध्ये इकडे तिकडे लोक बोलवायचे, प्रेम द्यायचे बिचारे. कोणी नारळ माझ्यासाठी साकडं घाललं होतं देवासाठी, त्यांच्यापाशी जायचो, आमची इच्छा पूर्ण करू म्हणून गेलो. थोडंफार बोलून घ्यायचो, जेवढं बोलता येतं तेवढं बोलायचं. मानसिक थोडं हे होतं, बोलता बी जमत नव्हतं आपल्याला. आता तुम्ही जे 29 सप्टेंबर परत तिथं यायचंय आपल्याला. 29 सप्टेंबरला हे बोलले ना मिसिंग. हे बघा, 29 सप्टेंबर 2016 मिसिंग. आम्हाला माहितीच नाही कुठं गेला. आणि 29 सप्टेंबर 2016 POW
त्याचं वर्ष काय, वर्षाचं वर्ष काय? हे बघा ना 29 आहे ना दोघं. एकच तारखेला 3-3, 4-4 पार्ट ऑर्डर कसं काय झाल्या? हे बघा 29 सप्टेंबर. हे बघा एकाच दिवशी काय AW म्हणजे अब्सेंट विदाउट लिव्ह आपण होऊन गेला एकाच दिवशी. दाखवा. हे बघा, हे फार महत्वाचं आहे. हे बघा आर्मी नंबर रँक चंदू बाबूलाल चव्हाण. याला पार्ट ऑर्डर म्हणता. हे बघा 29 सप्टेंबर 2000 AW म्हणजे बोला AW म्हणजे अब्सेंट विदाउट लिव्ह पहिल्या याच्यात. दुसऱ्या याच्यात आणि दुसऱ्या याच्यात हे 29 सप्टेंबर 2000 मिसिंग आणि त्याच्या खाली नाही. आणि तिसऱ्या वेळेस म्हणता 29 सप्टेंबर 2016 POW प्रिझनर ऑफ वॉर. म्हणजे एकाच माणसाच्या बाबतीत 3 शेरे. 3 वार पार्ट ऑर्डर 3 वेळेस चुकले ते मिलिटरीचे अधिकारी. काय करावं त्यांनी तर म्हणजे पाकिस्तान सरकारने जर त्या न्यूजवाल्यांनी छापलं नसतं मला मिसिंगच केलं असतं डॉक्युमेंट मध्ये. येस. आणि तरी बी आपण कॉपरेट केलं की बाबा ठीक आहे. आणि माझ्या घरी फोन येतो चंदू 4 वाजता माझ्या बाबांना, चंदू सुट्टीवर आलाय. अरे बाबा माझ्या भावाने तो येतो तर पहिले पुरं गावात चर्चा होऊन जाते तो येतोय बॉस. मग तुम्ही सांगा मला हे अधिकाऱ्यांनी तिकडे बी फोन लावला माझ्या बाबांना. बरं त्या पाकिस्तानवाल्यांनी न्यूज टाकलं नाही तर चंदू वापस आलाच नसता जिवंत. म्हणजे एवढं दुर्दैव आहे आमचं. पाणी देतो साईडला पाणी बघा. तर साहेब हा एका सैनिकाचा नाही. आज कुलभूषण जाधव फसलेले आपल्या देशासाठी फसलेले आहेत आणि ते राजनीतीमुळे फसलेले अटकलेले. त्याच्यावर फक्त राजनीती चालू आहे. त्याला 2 तासातच आणू शकतो. आज अभिनंदन वर्धमान ते चहा पिऊन आले होते. त्यांचं जास्त तिथं पाडलं गेलं होतं. त्यांनी स्टेटमेंट दिलेली आहे की बाबा आमची मीडिया वाढून चढून दाखवते. प्रोफेशनल आर्मी पाकिस्तानची अशी स्टेटमेंट त्यांनी दिली आहे. तरी सुद्धा त्यांना इथं छातडाला मेडल लावलं जातं. आणि मी एक शिपडाई राम होतो. थोडक्यात अधिकाऱ्यांना उजवी वागणूक, अधिकारी तुपाशी आणि सैनिक उपाशी असा प्रकार झालेला आहे बिलकुल थोडक्यात. पुढे 29 तारखेनंतरचा पुढचा प्रवास. 29 तारखेला आता 1 महिना आपण घरी होतो, आराम केला. काही लोकांना भेटलो, काही लोकांनी आपल्याबद्दल काही हे केले, हे दिलं, सर्व काही दिलं बिचारांनी. कोणी नवस सायास केले होते ना ते फेडायला गेलो. मग 1 महिना संपला. मग आपल्याला जॉईन करायला लावलं. जॉईन कुठं केलं? जॉईन तिथं जम्मूला गेलो. तिथूनच आपण गेलो होतो आणि तिथंच परत जॉईन झालो. परत जम्मूला गेलो. मग इन्व्हेस्टिगेशन चालली. माझ्या मागे असे 10-15 फौजी राहायचे कंटिन्यू. मागायला गेला तरी माझ्या मागं. बरं, हे जम्मू मध्ये झालं. जवानला गेला तरी इन्व्हेस्टिगेशन मध्ये गार्ड असते ती लावली. चला ठीक आहे बाबा. पण 1 वर्षापर्यंत इन्क्वायरी चालली. ती टॉर्चरिंग होती का कसं होतं? टॉर्चरिंगच आहे नव्हते. तुमच्या मागे कोणी गाडी येत असेल तुम्हाला काय आम्ही आतमध्येच कर बाबा. बोलण्यासाठी फ्रीडम मिळत नसतं. फोनवर बोलण्यासाठी फ्रीडम मिळत नाही. अच्छा. एकटं जाऊ शकत नाही, बोलू शकत नाही. प्रश्न व्यक्ती काय बोलायचं अधिकाऱ्यांना याच्यावरती अन्याय जो केला ना तुझ्यासाठी केला की याला सत्य माहिती होतं. आणि ते सत्य आता उघड की सांगतोय. बरोबर आहे. आता जे 2016 आणि 2021 हे जे आर्टिकल आहे आम्हाला पण नव्हते माहिती. त्याला माहिती ते आर्टिकल काय कारण की त्याची त्यांनी माहिती घेतली. त्या आर्टिकलच्या संदर्भात सांगायचं आता. त्या आर्टिकल संविधान बाबासाहेब हे सगळा षडयंत्राचा प्रकार जो चालू आहे तो सत्य सांगू नये म्हणून. सत्य जर सांगितलं तर सत्तेला त्रास होतो. बिलकुल सर. सत्ता चालवणाऱ्यांना त्रास होतो. म्हणून सत्य सांगू द्यायचं नाही. आणि एवढंच सांगू द्यायचं की जे सत्तेला शोभेल, पचेल, रुचेल, आवडेल, फायद्याचं असेल तेच सांगायचं. बिलकुल बरोबर ना. हाच प्रकार सुरू आहे. ठीक आहे. पुढे हे बघा सर, माझा तर कलंक लावला गेला. मी सिद्ध होतो, मी सत्य होतो. आता कोणीही सैनिक पाकिस्तानामध्ये कशाला जाईल एवढं सांगा मला. का तिथं तो लढायलाच जाईल तर लढायलाच जाईल. त्याचा काही संबंध का? माझे तिथे नातेवाईक होते. पाकिस्तानामध्ये नवाज शरीफ सोबत प्रधानमंत्री साहेब एक फोटो काढायला जातात. आणि आम्ही सैनिक देशासाठी जातो आणि आम्हीच देशात आतंकवादी सारखं जीवन जगतो. आज 78 वर्ष झाले स्वातंत्र्य होऊन. इंग्रजांचे 1950 ऍक्ट चालू आहेत. घरात काम करायला लावता, जर नाही केलं सूड भावनेने पनिशमेंटच्या नावाने घरी पाठवतात. मला 5 पनिशमेंट दिल्या. त्याच संदर्भात मी 2019ला बी दिल्लीला उपोषणला बसलो. 5 पनिशमेंट केव्हा दिल्या गेल्या? जम्मूला आपण इथून जॉईन झालो 1 महिन्याच्या सुट्टीनंतर. नंतर आपल्या मागे सगळे सैनिक ठेवले गेले. बरोबर. फोनवर बोलण्याचं स्वातंत्र्य दिलं गेलं नाही. ही ती एक नॉर्मल शिक्षा सुरू झालेली होती. त्याच्या पुढे काय झालं? त्याच्या पुढे मी जेव्हा पत्रव्यवहार चालू केले 2019ला की माझा पर्सनल मोबाईल द्या.
आरटीआय तिथून भांडणला सुरुवात झाली का? स्टार्ट झाली. मला आय कार्ड द्या, मी जर सर्व्हिस करतोय तर. माझं आय कार्ड कुठे आहे? माझं आय कार्ड द्या. तर ते आय कार्ड सुद्धा देत नाही होते. मग मी आरटीआय टाकला, मी सीओला पत्र देतो. सीओ म्हणे तुमच्या मनात काय आहे की आय कार्ड का दिलं जात नाही, मोबाईल का दिला जात नाही? आय कार्ड मोबाईल का देत नाही तेच त्यांना सरकारला विचारतोय मी. का बरं देत नाही तुम्ही मला? तुमचा अंदाज काय आहे? तुमचे सिनियर काय म्हणतात? तुमचे असोसिएट काय म्हणतात? सरकारने खोटं बोललंय ना. हा, ते सर्व बाहेर निघणारे अजून भरपूर काही. अच्छा, म्हणून सरकार सांगत नाहीये. सर्जिकल स्ट्राईक आणि आज चंदू चव्हाण आणि आज 29 सप्टेंबर हा बम फुटणेवाला आहे म्हणून ते देत नाहीये. माझा पर्सनल मोबाईल बी आणि आय कार्ड बी द्यायचे नाही. मग आय कार्डला मी कोर्टात केस गेलो. लास्टला 60-70 हजार रुपये काढले आणि 1-2 वर्षानंतर मला ते आय कार्ड मिळालं. पण तरी सुद्धा अन्याय माझ्यासोबत चालूच राहिला. अधिकारी मला हॉस्पिटलला पाठवायचे काउन्सिलिंगला जाय म्हणे. म्हणतो मला तर मी बरोबर फिट आहे. मग डॉक्टरला मी लेखी स्वरूपात दिलं की डॉक्टर महोदय मला मानसिक शारीरिक मी बिलकुल फिट आहे आणि जर मी लढायच्या काबिल नसणार तर मला राजीनामा द्या म्हटलं. तुम्ही ऐकलं असेल मी राजीनामा दिलं होतं, न्यूज आलं होतं मध्ये. तर त्या राजीनामात तो डॉक्टर म्हणतो माझ्यातर्फे तू बिलकुल फिट आहे, जाय वापस. म्हणजे जेव्हा मी तुला पत्र देतो लगेच तू वापस, तुझी हिंमत नाही होत बोलायची, पत्र देत नाही. असा हा जबरदस्ती मला मेंटल करण्याचा प्रयत्न केला, मला टॉर्चर करण्याचा प्रयत्न केला. पण चंदू चव्हाण हा तुटला नाही. आझाद पवार, सोनू शेख आणि सूरज आपला तेजस, सोनू शेख, आझाद पवार आणि तेजस ही जी इंटरव्ह्यू सुरू आहे ती तुम्ही डाउनलोड करायला सुरुवात करा. पांडुरंग देवीदास हे डाउनलोड करायला सुरुवात करा. ज्ञानेश्वर जाधव सर ही इंटरव्ह्यू सगळी डाउनलोड करा. रोहिदास महाले इंटरव्ह्यू डाउनलोड करा ही सगळी. हा, हे 2019 तेजस ताबडतोब डाउनलोड कर. 3 नोव्हेंबरला पत्र दिलंय राष्ट्रपती महोदयाला. हा, बघा ना तारीख 19. हा, सर्व्हिस मध्ये होतो, मला काय गरज आहे? हा, हे बघा हे सर्वांना पत्रव्यवहार थकलो की बाबा मला अधिकारी टॉर्चर करतायत, मला शिक्षा देत आहेत, चुकीच्या वागणूक देत आहेत, तुम्ही याच्यावर कारवाई करा. पण काय उत्तर आलं? उत्तर एकही नाही आलंच नाही, एकही नाही. शेवटी मला या डिसिप्लिनच्या नावाने पनिशमेंट देत राहिले. तुझं वर्तणूक ठीक नाही होती, तुझं यामुक डमुक ठीक नाही होतं. अरे कसं काय ठीक नव्हतं? अनिल गोटेंनी स्टेटमेंट दिली माझ्या विरुद्ध की मला भगोड्या सैनिकला आणलं, सुभाष भामरेंच्या विरुद्ध बोलत होते. तर जेव्हा ते बोलले परत राजकारणातच बळी. हा, मग तेव्हा मी बोललो म्हणतो बाबा हे असं बोलतायत बघा. मग माझे बाबा काय नाही, चंदू तू फौजी तू काहीच करू शकत नाही. म्हणतो बाबा मी काहीच करत नाही. मग माझ्या गावात 2-4 लोक गेले, त्याच्या पुतळा चालला आणि मी काहीच करू शकलो. सुट्टीवर मी अपमान सर केला तरी सुद्धा मग मी ते पेपरचं कात्रण घेतलं, सीओ साहेबापाशी गेलो. साहेब हा असं बोलतोय, याला सत्य सांगा काय आहे. तर तो सीओ म्हणतो शांत बस, तू राजनीती करतोय म्हणे. मला लगेच पनिशमेंट देऊन दिली अजून. का हो? अच्छा, अनिल गोटेंची तक्रार करायचं पत्र जर दिलं तर त्याच्यावर पनिशमेंटच मिळाली. डीजीएमओ काय होती ती पनिशमेंट? हा, की बाबा तू इंटॉक्सिकेशन, अच्छा तू खराब वागणूक करतोय, मला पनिशमेंट देतात. आणि दारू पिला तो कुठं पिला, मला मेडिकल रिपोर्ट दे ना. काही बी सांग, ते सांगतील तेच डोल वाजेल का? आमचं बी तर ऐकून घ्यावं लागेल ना साहेब. म्हणजे आम्ही दारू पितो, आम्ही ड्रग्स खातो, यांनी बोललं तेच खरं. आम्ही पाकिस्तानात सैन्याच्या बाबतीत तर दारूचा काही विषय येतच नाही, कारण दारू दिलीच जाते, तुमच्याकडे दिली जाते. तर नियम असतात, सर्वच लोक दारू नाही पित. एक इश्यू असतो आठवड्यातून 2 दिवस ते इश्यू असतो आणि 90% लोक पितच नाही. खूप कमी असतात ते पितात. बायको सुट्ट्याला तो पितात आणि हात पितच नाही. मग आता तुम्ही सांगा साहेब, हे मला पनिशमेंट देतात, मग मी काय सांगतो की बाबा ठीक आहे पनिशमेंट ती बी खाऊन घेतो, मी परत पत्रव्यवहार चालू करतो, परत मला पनिशमेंट देतात. तेजस, ज्ञानेश्वर भाऊ, खुद गब्बर डाउनलोड करो. सोनू शेख डाउनलोड करा. निलेश ब्राह्मणकर सर हे डाउनलोड करा. हा इंटरव्ह्यू सगळा डाउनलोड करा. तेजस सोनार. हा, आता हे सर्व्हिस बुक आहे. हा, मला इथं काय लिहिलंय, एक सर्व्हिसमॅन. बघा देऊन टाकला दर्जा एक सर्व्हिसमनचा. देऊन टाकला म्हणजे तो असा खोटा दर्जा आहे, तो खोटा दर्जा आहे. खोटा म्हणजे एक सर्व्हिसमॅन नावाला एक सर्व्हिसमॅन लिहिलंय त्यांनी. मी त्यांना म्हणतोय एक सर्व्हिसमॅन आहे तर पेन्शनही नाही. पेन्शनही नाही त्यांना. आज मला नोकरीचा बी अधिकार नाही. प्रायव्हेट कंपनीत गेलो धक्का मारून आकलची तुला फौजमधून काढलंय. डिसमिस फ्रॉम सर्व्हिस म्हणजे काय? हे एक सर्व्हिसमॅन. मी त्यांना सांगतो इथं आतंकवादी देशद्रोही लिहा.
हे पासबुक नका द्या आम्हाला, देशद्रोही लिहा तिथं. हे बघा काय आहे सर्व्हिस, मी केव्हा भरती झालो 2/4/2013, 25/7/2024 मला काढलं त्यांनी. 25/7/2024 काय लिहिलंय ते? डेट ऑफ, हे बघा डेट ऑफ डिस इनव्हॅलिड, म्हणजे तेव्हा मला काढलं गेलं सेवेमधून. डेट ऑफ डिच इनव्हॅलिडमेंट, म्हणजे मला त्या तारखेला काढलं गेलं सेवेतून. आणि आता अनडिझायरेबल आहे. अनडिझायरेबल म्हणजे तुम्ही योग्य नाही. अरे मी योग्य नाही दादा, ठीक आहे बाबा, तू म्हणत ते बी ऐकलं तो, पण कम से कम आम्हाला भारतामध्ये नोकरीचा अधिकार तर द्या. 11 वर्ष देश सेवा करून, हे बघा 11 वर्ष सेवी आहे आणि आमचं फेर, म्हणजे तोपर्यंत माझं कॅरेक्टर ठीक होतं आणि आता 11 वर्षानंतर माझं कॅरेक्टर बॅड झालं. म्हणजे जेव्हा पाकिस्तान होतो त्यांच्याशी चांगलं संबंध चालतो तेव्हा सर्व चालतं. यांच्या या अधिकाऱ्यांवर कारवाई नाही व्हायला पाहिजे म्हणून आम्ही जे पत्र देत होतो, आम्ही देशद्रोही होतो. आम्हाला पनिशमेंट आमची अवकात ही जे असं का साहेब? अधिकारी शिस्तच्या नावाखाली 15 लाखाच्या वर जवानांना उद्ध्वस्त केलंय. आता हा भाऊ हे लंगडा आहे, अपंग आहे, कांडीवरून पून निघतोय त्याच्या माणसाचा, पण तरी सुद्धा तो बिचारा न्याय मागतोय. गाव सोडावं लागलं अंमळनेर मध्ये, गाव सोडून दिलं. सांगा काय बोलले तुम्ही, बोला तुमचं थोडं. आम्हाला कसं आहे, फौजी ज्या टायमाला फौजीवरती जी देश आहे आपला, त्यावरती एवढी ताकद आहे की माणूस एकजीत उभा असला की लाखो लोक त्याच्या पाठीमागे उभे राहतात. पण आज परिस्थिती अशी आलेली आहे की जसं एक्झाम्पल म्हणून समोर चंदू चव्हाण हा लढायला गेला तेव्हा योग्य होतं, पण आज आधी बाकी लोक काय म्हणताय की नाही असंच चालला गेला असेल, कोणी काय म्हणतंय की नाही चुकून चालला गेला. त्याच्यानंतर जे सत्य जे घटना आहे जो समोर आणतो तो समोर, पण मीडिया येऊ देत नाही. राजकारणी लोक यात खेळ खेळतात. राजकारणी लोकांचा जो खेळ खंडोबा आहे आता बाहेर निघालत. आणि आमच्यासारखे जे लोक आहेत, इतर जे लोक फौजी लोक आहेत, आम्हाला शोषण म्हणजे आम्ही वर्दी घालतो, आम्ही अधिकाऱ्यांच्या घरी त्यांचे भांडी कुंडी धुवायला जात नाही म्हणून ते नाराज. मग नाराज असता कारण त्यांना कारण पाहिजे की बाबा हा जात का आपण ठीक आहे, आता माणूस टाईम आहे, अर्धा घंटा 1 घंटा उशीरून जातो तर काय नाही त्याला पनिशमेंट द्यायची. जसं आर्मी रूलच्या हिशोबाने 3 पनिशमेंट, मग 3 पनिशमेंट त्या कोणताही 28 दिवस क्वार्टर, 9 यांना 90 दिवस झाली, तशी मला 28 दिवस क्वार्टर होती, मी पण काढली 28 क्वार्टर. त्याच्यानंतर दुसऱ्या वेळेस प्रशांत काय आहे, मतलब विनाकारण मेंटली डिस्टर्ब आपण ज्याला म्हणतो ते करणं. ज्या जवानांना काढलंय असे कितीतरी जवान आहे की ज्यांना हे, आणि सोशल मीडिया जे आलं तेव्हापासून सध्या थोडं कमी आता, पण जेव्हा सोशल मीडिया नव्हतं त्यावेळेस जवानांनी, अधिकारी लोकांनी अजून सुद्धा ते इंग्रजांचा जो लॉ आहे 1950 तोच वापरतात. पण आम्ही त्याला पण मान्यता देतो, असं नाही की आम्ही त्याला काय म्हणतोय. आर्मी आम्हाला आज बी प्रेम आहे, पण संविधान म्हणतंय की 2000 आर्टिकल 16 आणि 21 प्रमाणे जो बंडतर्फे जवान, नाव का असतं आम्हाला बंडतर्फे जवान, म्हणजे बडतर्फ जवान, थोडक्यात भगवा जवान. अरे आम्ही भगवा असतो, आम्ही 9-10 वर्ष सर्व्हिस सुरू केली असती, आम्ही सेनेमध्ये गेलो नसतो ना. आज 1 लाख पब्लिक असते फौजमध्ये भरती होण्यासाठी, त्यातला फक्त 1 सैनिक होतो. किती? 1 सैनिक. आज आर्मी ट्रेनिंग करतो माझं खेळ नाही. आता पोलीसवाले बी विचार नवीन रिक्रूट आहे, पण यांनी ट्रेनिंग कशी विचार, यांनी किती नाही घेतले. यांना पेन्शन नाहीये, हे देशात नोकरी करू शकत नाही, यांना प्रायव्हेट कंपनीत हे पण डिसमिस आहेत. 11 वर्ष सेवा केली नाही. मग हे कोणाचा शिकार आहेत? हे शोषणाचे शिकार म्हणजे अधिकाऱ्यांनी. रक्षामंत्रीला भेटायला बी गेलो तो, रक्षामंत्री महोदयाला भेटायला बी गेलो. रक्षामंत्रींना भेटून आल्यानंतर बी त्यांना बोललो, हे बघा आता हा फौजी, हे बघा दिसतंय का, भयानक परिस्थिती, नाशिकलाच राहतो तुमच्याकडं, बिचारा शकल बघा, बायकोने सोडून दिलं, त्याची नोकरी चालली गेली ना. हे बघा त्याची बायकोने काय झालंय त्याला फौजमधून डिसिप्लिनच्या नावाने घरी पाठवून दिलं डायरेक्ट. जाहीर होतो अनडिसिप्लिन होता म्हणून बायकोने सोडून दिलं. ते जखमाखले होते, व्रण काय आहे ते? 2 हे बघा, हा आय कार्ड बघा, त्याचं सिम कॅन्टीन कार्ड बघा. त्याच्या घरी जाणार ना तुम्ही, रडून देणार, तुमच्या डोळ्यात ना फक्त पाणी निघणार आहे, फक्त पाणी निघेल. म्हणून त्या जवानांचं दुःख मागतोय मी. सैनिक देश सेवेला जातो, त्याचं कॅरेक्टर तेव्हा चांगलं राहतं. आपल्या 2 केसेस आहेत, एक चंदू चव्हाणची केस आहे स्वतःची, आणि हे सगळे जे लोक आपल्या अधिकाऱ्यांशी जमलं नाही, अधिकाऱ्यांची मर्जी राखली नाही, मर्जी राखली नाही ना, त्याच्यामुळे तुमच्यावर कारवाया झाल्या. ही सर स्वतःची लढाई नाही आता, ही सगळ्या सैनिकांची, सैनिकाची शोषणची लढाई लढतोय मी आता. ज्या सैनिकांचं शोषण झालं अशा सैनिकांची पण ही लढाई आहे. तर साहेब लोक जे शोषण करतात तुमचं ते व्हायला नको, ही पण एक मागणी आहे. काय म्हणतोय साहेब की आपल्या सैनिकाला तुम्ही सेवेतून काढताना डिसिप्लिनच्या नावाने ते बी ऐकून घेतो, ते बी शोषण सहन करतो. लोकांनी आम्ही शिवगाड दिलं ते बी सहन करतो. जे ते खरं असतील ते बी आम्ही खोटं समजून घेतो आम्हाला स्वतःला, हा आम्ही खोटे आहेत दादा, तुम्ही ते डबडे वाजून घ्या. पण
आम्हाला घरी पाठवल्यानंतर आमचा समाज शोषण करतो, आमचं गाव शोषण करतो, नातेवाईक शोषण, नातेवाईक तर सोडून द्यावं, नातेवाईक उभी करत नाही. डायरेक्ट असं म्हणताय फौजमधून काढून टाकलंय, पडून आलाय. ते थोडे आमचं गीत ऐकणार आहे, पण फक्त फौजच ऐकतील. ते मिलिटरी ऑर्गनायझेशन चांगली आहे. मिलिटरीच्या नावाखाली, डिसिप्लिनच्या नावाखाली अधिकारी दपून जात आहे की जवानाने डिसिप्लिन तोडलं. अरे डिसिप्लिन तोडलं, तुझ्या घरात काम केलं तर त्याला मेडल, तुझ्या गावात घरात काम नाही केलं तर अनडिसिप्लिन. हा त्यांचा धंदा चालू आहे. जेव्हा लढाई लागायची ना, युद्ध लागायचे, तेव्हा जे क्रिमिनल केसेस होते ना त्यांना जेलमधून सोडायचे आणि युद्धामध्ये पोहोचायचे. अरे सुभाषचंद्र बोसने आझादींची स्थापन केली तेव्हा त्याला ओढवायचे, आणि आज सैनिकाला आज आझाद होऊन गेले. फोन कट करा, फोन कट करा. दाखवू शकतो तुम्हाला की बाबा मी काय म्हणतो. आता आपल्या देशामध्ये ज्या जवानांना सेवेतून बडतर्फ केलंय त्यांना पेन्शन द्यावी. जर आमदार एक दिवसात बनतो त्याला पेन्शन मिळते, मग आपला सैनिक देश सेवेला जातो, एक दिवस बी सेवा केली असेल त्याला पेन्शन का नाही? माझ्या मागण्या 5च आहेत. बोला. मी काही माझ्यासाठी काहीच मागत नाहीये, माझ्या सर्वांसाठी, सैनिकांसाठी मागतोय. जवानांना चुकीच्या पद्धतीने सेवेतून बडतर्फ करू नये यासाठी व्हिडिओ ऑडिओ रेकॉर्डिंग व्हावी. चुकीच्या आणि खोट्या आरोपांखाली बडतर्फ करू नये यासाठी पहिलं ऑडिओग्राफी व्हावी, म्हणजे जेणेकरून जसं मला जो काही आरोप आहे त्याची व्हिडिओ ऑडिओग्राफीनी चौकशी व्हावी. ती कॉपी त्या जवानाला द्यावी, एक कॉपी त्याच्याजवळ, एक कॉपी तुमच्याजवळ, म्हणजे पारदर्शकता येईल त्याच्यात. सर, सुप्रीम कोर्टाचा बी निर्देश आहे. आणि अजून सेवेतून बडतर्फ केलेल्या जवानांना पेन्शन मिळावी, त्यांनी जोपर्यंत सर्व्हिस केली त्याचा मोबदला मिळावा. मोबदलाही मिळत नाही, स्कॅम येतो. 1 रुपयाही नाही मिळाला. 11 वर्ष सेवा केली, 1 रुपयाही नाही मिळाला सर. पेमेंट चालू असणार तिकडे अधिकारी. तुमचं काय नाव आहे? वासुदेव गुलाब प्रधान. शांती सेना पण केलेली आहे श्रीलंकेत सर. अच्छा, नंदुरबारचे आहे. 11 वर्ष सेवा केली, त्याचा पैसा बी खाऊन गेले. हे बघा, दुसरी गोष्ट आहे. तिसरी गोष्ट आहे, बडतर्फ केलेल्या पोलीस व्हेरिफिकेशन मध्ये बडतर्फ येत असल्यामुळे त्याला कुठेही नोकरी मिळत नाही. अरे नोकरी तर सोडूनच द्या, प्रायव्हेट कंपनी सुद्धा धक्का मारून हाकलून देते की तुला फौजमधून काढलं, निघ रे. म्हणजे डायरेक्ट मजुरीच. मजुरीनी हो, त्यापेक्षा भयानक एकदम. म्हणजे गावात शोषण होतच, आणि प्रायव्हेट कंपनीमध्ये सुद्धा त्याला हाकलं जातं. त्यामुळे भारतीय संविधानातील आर्टिकल 16 प्रमाणे भारतात त्याला कुठेही काम करायचा अधिकार आहे, आणि आर्टिकल 21 प्रमाणे राज्य सरकारने आदर सन्मान देऊन त्याला शासकीय नोकरी द्यावी, हे मी मागतोय त्यांच्याजवळ. पण बडतर्फ झालेल्याच्या बाबतीमध्ये त्याचं रेकॉर्ड खराब केलेला असल्यामुळे त्याला स्वीकारता येत नाही, हा प्रॉब्लेम आहे. हे लक्षात घ्या. तुमचा पहिला मुद्दा जो आहे ना, की खोटे आरोप लावून, खोट्या चौकशा करून, चौकशांमध्ये पारदर्शकता न ठेवता, ऑडिओ व्हिडिओग्राफी न करता, ऑडिओ व्हिडिओग्राफीची सैनिकाला कॉपी न देता जी ऍक्शन होते त्याच्यामध्ये त्याचं शोषण दडलेलं आहे. ते दडलेलं शोषण जगासमोर येऊ नये म्हणून या व्यवस्थेमध्ये ज्यांना ही व्यवस्था राबवायला लावलेली आहे ते खोटं नाटक कारस्थान करतायत, ते थांबलं पाहिजे, ही तुमची मागणी आहे. बरोबर आहे. आज मी हे टार्गेटच घेऊन आलोय. तुमचं जे म्हणणं आहे ना, लोकांपर्यंत पोहोचतच नाहीये, आणि मग त्याच्यासाठीच आलोय मी. चंदू अण्णा, मागच्या वेळेला मी धुळ्याला पोहोचत होतो, पण तू तिथं नाही मिळालं मला. त्याच वेळेला मला जगासमोर हे सगळं आणायचं होतं. आभारी आहे भाऊसाहेब, तुम्ही आले आमच्यापाशी. आमचं दुःख मांडण्याचं तुमचा मी मनापासून आभार व्यक्त करेन. आणि आम्हाला जर न्याय भेटेल, आम्ही काश्मीर तर कन्याकुमारी पर्यंत न्याय यात्रा काढू. त्या व्यतिरिक्त बघा, 4था नंबर, ज्या जवानांना सेवेतून बडतर्फ केले त्यांना एक सर्व्हिसमॅनचा दर्जा द्यावा. ज्या जवानांना खोटे नाटे आरोप लावून, खोटी नाटी चौकशी करून, पारदर्शक चौकशी न ठेवता, त्याची कॉपी त्याला न देता त्याच्यावर बडतर्फीची कारवाई झालेली आहे, त्याच्या बाबतीमध्ये हा मुद्दा असं लिहायला पाहिजे तुम्ही. पुढे लास्ट मुद्दा आहे आमचा, देशातील बडतर्फ करणाऱ्या जवानांची राज्य व केंद्र सरकारने आकडेवारी जाहीर करावी. हा मुद्दा जबरदस्त आहे की बडतर्फ झालेल्या जवानांची आकडेवारी आणि यादी जाहीर करा, त्याचं पब्लिक ऑडिट करा. सुसाईड केलेले आहेत भाऊ, तुम्हाला पेपर यांचा. या माणसाने 2 वेळेस सुसाईड केली. लाईव्ह दाखवतो तुम्हाला, बघा. त्याचं दुःख नाहीये, तो मरायला बी तयार होता, पण त्याच्याजवळ पैसे नाही. मी त्याला एक कटोरं घेऊन कोणी 200-400 रुपये दिले, त्याच्या पद्धतीने 1-2 लाख मदत त्याला पॅन घेऊन दिली या भाऊला. असंच चालू आहे. न्याय की भीक, न्याय की भीक. जय हिंद. सुसाईड करतोय तो माणूस, जो सैनिक देशाचं रक्षण करतो, जो दुश्मनशी लढत नाही, मारायला घाबरत नाही, तो जवान सुसाईड करतोय. आणि असे 10 ते 20 हजार जवानांनी सुसाईड केलेले आहेत. त्याची पण आकडेवारी जाहीर व्हावी. आणि मला सैनिक कॉल करून सांगतात की चंदू तू लढ, आमचं हे शोषण थांबव. रडतोय सैनिक, दाखवू तुम्हाला.
म्हणजे बाहेर जे सामान्य जनतेचं शोषण होतं त्याच्याही पेक्षा बेकार सैनिकाचं शोषण होतंय त्याच्या अधिकाऱ्यांकडून. ही रेकॉर्डिंग ऐकून जातो ना सर. जो वाक्यरत्न काय आहे, बंडतर्फे सर, ही रेकॉर्डिंग देश ऐकेल ना त्यांच्या डोळ्यात पाणी निघेल. हा सांगा, शांत राहा. हा सैनिक आहे जो नाव सांगायला घाबरतोय आणि रडतोय. बघा सगळेजण चंदू चव्हाण सारखे नसतात जे पुढे येतात. काही ऐका नाही करताय ना. नाही मी करत नाही दादा, खरोखर नाही मी करत. गोष्टी वेळचा आहे मला, खरोखर नाही मी करत. गोष्टी वेळचा आहे मला. 9 मिनिटमध्ये पर्सेंट चालू नाही माझे, खरं बोलत नाही दादा, खरोखर सांगतो. 9 मिनिटमध्ये पर्सेंट चालू आहे माझे. मी एक शब्दात बोलत नाही गोष्टीसाठी. तुमचं बघून ना एवढं वाईट, एवढं हे वाटतं ना, खरोखर सांगतो यार. आम्ही करतोय दादा, यापुढे शोषण नाही होणार त्यासाठी लढतोय मी. जे होते ठीक आहे दादा, तू खरोखर तुमचं सांगतो. तुम्ही असताना तुमच्या पाया पडलो होतो. खरोखर पाया नाही पडायचं हो. पाया काय सैनिक पाया पडतो का? आपण एक सोबत खाणारे, देशाला वाचवणारे आपण गेले रोहित. आपण देशाला आणि वाचवणार तर मग काय? नाही हे शोषण थांबवण्यासाठी लढतोय आपण. ठीक आहे, तुमच्या पुन्हा डोळ्यातून पाणी आलं पाहिजे. खरोखर अरे रडू नको दादा, करून काही होत नाही. ठीक आहे, जिंकू आपण. सैनिक रडतोय पुढे. हा रडतोय तो, नाव सांगायला घाबरतोय. माझी मजबूर आहे दादा, मी खरोखर मी नाव सांगू शकत नाही दादा. खरोखर अरे नाव नको सांगू दादा, काही हरकत नाही. आपण लढतोय आणि हे रडून चालत नाही. ठीक आहे, हक्काने लढू आपण आणि ताकदला वाजून. ठीक आहे, सैनिक हारत नसतो कधी. यार हारतोय का सैनिक नाही दादा. ठीक आहे, खरोखर मला बोलणं येणं झालं तर खरोखर सांगतो. अरे बाबा रेकॉर्डिंग, हा खरोखर दादा माझं रेकॉर्डिंग करतो यार. खरोखर सांगतो तर तुम्ही यार चला ना यार. खरोखर सांगतो करतोय दादा, काही हरकत नाही. हो खरोखर खरोखर. म्हणजे सैनिक सुद्धा तिकडनं तुम्हाला फोन करून सांगतायत हे शोषण थांबवा, आम्ही तुमच्या पाठीशी आहे. एक नाशिकला एक बाई बांधत होते, तिचा नवराने सुसाईड केली आईच्यामुळे. दाखवू हे बी बघा, मी नाशिकवरून बोलते पण मुंबईला मी घरकाम करते आणि महिन्यात एकदा जाते. तिला सांगतो तुम्हाला कुठून नंबर भेटला फेसबुकवरून का? हो माझ्या एक मित्रांनी पाठवला. तिला आंदोलनात या म्हणतात तर ती नाही म्हणते. भांडे दुसऱ्याच्या घरी होते. आर्मी मध्ये होते ना. आर्मी मध्ये होते? हा. कोणत्या रेजिमेंटला? आपलं टीए बटालियन 116 मध्ये. ओके. आणि किती वर्ष सेवा केली होती त्यांनी? त्यांनी 12.5 वर्ष केली. 12 वर्षामध्ये हे लफडे झाले ना त्यांचे, त्यामुळे काढले नाही त्यांना. आम्ही केस पण टाकले नाशिकच्या कोर्टामध्ये. ते वकील काय एवढं लक्ष देऊन राहिला. आता ते वारले म्हणतात तर काहीचा काय फायदा नाहीये. मी पण टीए मध्ये सगळं जाऊन फिरून आले. हा ते सुसाईड केले. पेन्शनसाठी आता 12 वर्ष झाले पूर्ण धावपळ करून राहिले त्यांनी तिघांनी. आणि 2002 मध्ये त्यांचा मेडिकल होता. परत हा प्रकार अनेक दिवसापासून चंदू अण्णाला मदत करायला मी जावं असं अख्ख्या महाराष्ट्रातनं इतके फोन येत होते. त्या सगळ्यांच्या फोनचा रिस्पेक्ट करून मी आज चंदू अण्णापर्यंत पोहोचलो. काल आपले नाशिक रोडचे माझे एक मित्र आहेत, काय नाव काल भेटलेले ते? विशाल काय? त्यांचा मला फोन आला आणि आमची भेट झाली. मी सुदैवानं मुंबईतच होतो, त्यामुळे मी चंदू अण्णांपर्यंत पोहोचलो. मी जितेंद्र भावे, संस्थापक अध्यक्ष निर्भय महाराष्ट्र पार्टी. चंदू चव्हाणांची जी काही स्टोरी आहे ती सगळ्या अर्थानं जगासमोर आली पाहिजे. त्यांचं खरं म्हणणं काय आहे ते कळलं पाहिजे. अनेकदा त्यांचं ABCDवरून डायरेक्ट XYZ पर्यंत जे शिफ्टिंग होणं चाललेलं होतं त्याच्यामुळे जनतेपर्यंत त्यांची खरी माहिती पोहोचत नव्हती, संदर्भ लागत नव्हते. तर आज मी मुद्दाम ती सगळी उकल करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामध्ये चंदू अण्णाची स्टोरी सगळ्यांच्या समोर मांडली गेलेली आहे. जनतेनं या सगळ्या स्टोरीची चिकित्सा करावी. रिटायर्ड झालेल्या सैन्यातील अधिकाऱ्यांनी आमच्याशी संपर्क साधावा, जेणेकरून या सैन्यांवर चाललेलं जे शोषण आहे ते थांबेल आणि अंतर्गत जे सैनिक काम करतायत त्यांच्यावरही ज्या पद्धतीचा
अन्याय, अत्याचार आणि शोषण सुरू आहे ते कमी व्हावं म्हणून आम्हाला मार्गदर्शनाची गरज आहे. तुम्ही चोरून लपून आम्हाला ते मार्गदर्शन करा, जेणेकरून सैनिकांचं शोषण थांबेल. जसं घटनाकार आणि संविधान निर्माते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 150 कोटी जनतेला जसं स्वातंत्र्य दिलं, अभिव्यक्ती दिली, आझादी दिली, त्याच पद्धतीनं सैनिकांना त्यांचे नियम तर लागलेच पाहिजे, त्यांचा कायदा लागलाच पाहिजे, त्याच्याबद्दल वादच नाही. पण त्यांचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य कुठे हिरवलं गेलं नाही पाहिजे, त्यांचं शोषण थांबलं पाहिजे, त्यांचं शोषण होता कामा नये. म्हणून त्यांची ही जी लढाई आहे ती लढाई जगासमोर यावी म्हणून मी हा केलेला प्रयत्न आहे. या प्रयत्नामध्ये हा व्हिडिओ हा कसा होईल, काय होईल मला माहिती नाही, त्याचे नियम काय, त्याच्या अटी काय, पण जे लोक बघत आहेत त्यांनी प्लीज ते डाउनलोड करून ठेवा. त्याच्यामध्ये चंदू अण्णाचा एक शब्द ह्याच्यामध्ये आपण रेकॉर्ड केलेला आहे. त्याचबरोबरीनं नमस्कार, चंदू बाबूलाल चव्हाण, आपले पत्र प्राप्त झाले. पाठपुराव्यासाठी ई ऑफिस क्रमांक मंत्रालय का आहे? हां, मी त्यांना डिमांड केल्यात. हां, याच्यात 5 मागण्यांच्या डिमांड केल्यात. आज माझं दुःख नाही आहे. मला भरपूर लोक कॉल करतात, भरपूर सैनिक दररोज फोटो टाकतात की मी 10 वर्ष, मी 19 वर्ष, मी 20 वर्ष, पॅरामिलिटरी असो, आर्मी असो. तर त्याची यादी केली पाहिजे, गरजेचं आहे. यादी आहे माझ्याजवळ, तेवढा टाइम नाही आणि मी भिकारी माणूस. काय नाही, आपण अपील करूया जनतेला, आपण अपील करू. 500 नाव लिहिले आणि 500 घरी एका रजिस्टर मध्ये मी स्वतः लिहिलेले. काय करू? अन्याय झालेल्या सैनिकांच्या ते येऊ शकत नाही साहेब, त्यांचा परिवार उद्ध्वस्त आहे. पैसे नाही, काही तिकडे असं आत्महत्या केल्यात. लाईव्ह दाखवू आपण आता यांचं थोडंसं ऐकू. आणि यांचं बघा तुम्ही, आता हे काम उठले बिचारे, विचारा सांगा सर त्यांचं दुःख. माझे वडील वारले होते, सुट्टी मागितली, त्यांनी मला सुट्टी नाही दिली. तुमचं नाव सांगा? माझं नाव अनिल सारांग वागचौरे, मी सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स मध्ये होतो. CRPF. मी 9 वर्ष सर्व्हिस केली आहे. माझे वडील वारले ही मला न्यूज भेटली, पण मला घरच्यांनी एकदम कळवलं नाही. कोणचं गाव? मी भुसावळ. मी गडचिरोलीमध्ये सर्व्हिस, त्या टायमाला ड्युटी रद्द करत होतो माझ्या वडील. तर घरच्यांनी एकदम नाही सांगितलं मला, कारण शॉक बसल म्हणून सांगत नाही ते. त्यांनी मला सांगितलं की सिरियस आहे, तू लवकरात लवकर घरी ये. सांगितल्यानंतर मी रिकमेंड केली. आता आधी माझ्या वडिलांना अटॅक आले, त्या टायमाला मी सुट्टीवर थोडा लेट झालो. लेट झाल्यानंतर त्यांनी मला पनिशमेंट दिली, पेमेंट थांबवून टाकला. परत मी जॉईन झालो. जॉईन झाल्यानंतर मला CRPF हे मिलिटरीच्या अंडर आहे की पॅरामिलिटरी? गृहमंत्र्यांच्या हाताखाली येते. गृहमंत्र्यांच्या. ज्यावेळी राज्यामध्ये दंगा दहशतवाद होतो ना, त्यावेळेला ते वापरलं. सुव्यवस्था टिकवण्यासाठी. तुमचा विषय वेगळा आहे, यांचा विषय वेगळा आहे, म्हणजे यांचं डिपार्टमेंट वेगळं आहे. अर्धसैनिक बल. तुमचं ब्रिटिश मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स, संरक्षण मंत्रालय, आर्मी. तुमचं आर्मीचं. तुमचं ते झालं आर्मीचे झालं. यांचं माझं डिपार्टमेंट एकच होतं, आर्मी मेडिकल कोर. आर्मी मेडिकल कोर. त्याचा बाप इन्फंट्री सर, हेच आर्मी 15 मराठामध्ये. बाप येऊ शकत नाही. बापाचा गाडी बी यांनी अधिकाऱ्यांनी दबून ठेवली सेंटरला. मुलगा बापाचा कलंक मागतोय. प्रमोशन लिहून घ्यायचा प्रयत्न केला, म्हणजे वडिलांची मोटरसायकल गाडी 23/2/19 मध्ये मोटरसायकल जमा आहे, देत नाही ते मोटरसायकल. बाबा माग बघा देते सुविधा सुविधा रे बा त्यांच्या. का बरं देत नाही मोटरसायकल त्यांना? हा स्टामा विचारतो त्यांना. आता नाही सापडत म्हणते बाप येडा होऊन गेलाय तसं काही बिचारा. विचारतोय कुठून आले तुम्ही? स्टॅबलायझरच्या गोळ्या आणि बीपीच्या गोळ्या खाऊ घालणं सुरू आहे सर. आता काय करता? काय नाव आहे त्यांचं? मधुकर हनुमंतराव बरांडे, 15 मराठा युनिट. नाव गाव? गाव पांगरी उभारंडी, तालुका जिल्हा बुलढाणा, पोस्ट पांगरी. तुमचं नाव सांगा? वासुदेव गुलाब प्रधान, आर्मी मेडिकल कोरला होतो मी. सुट्टीहून लेट झालो सर. ताकी लेट कशामुळे झालो, ताकी माझी आई पॅरालाइज झाली होती सर. आणि परत उमरदे बुद्रुक, नंदनबार जिल्ह्यात. तुमचं नाव? प्रशांत यशवंत पंजे, मी राहणार इंदूरच्या, मध्य प्रदेशच्या. तुमचं काय नाव? विष्णू लक्कस. सर पण हे जेव्हा मला काढलं, मला एक नोटीस दिली, शॉकेस नोटीस. नोटीसला मी प्रत्युत्तर दिलं. या ज्या तुम्ही पनिशमेंट दिल्या आहेत, 5 पनिशमेंट, त्या 1950 काय होत्या त्या 5 पनिशमेंट? काय काय होत्या? मायनर, जसं काही तुम्ही पहिले म्हणे तू बिना परमिशनचा गेला, ती तर पहिली दिली. बॉर्डर क्रॉस केली म्हणून मला 90 दिवस शिक्षा झाली. म्हणजे देशासाठी मेलो तर त्याच्यात शिक्षा झाली. दुसरं, देश सेवा करा आणि आतंकवादी बना, असं प्रकार झाला. शिक्षा क्रमांक 2. दुसरा क्रमांक हा आहे की बाबा तू बिना त्या इंटॉक्सिकेशन, दुसऱ्याशी वादविवाद घालला. तिसऱ्या वेळेस म्हटलं की बाबा तू जे आय कार्ड प्रकार झाला ना, त्यानंतर मला काउन्सिलिंगला पाठवणं, नंतर इंटॉक्सिकेशन केलं.
जर दारू पिलं तर मेडिकल दाखव ना बाबा. तू तर सकाळी उठून हे बी सांगशील की तू हे केलंच नाही तरी पण ऍक्शन झाली. सर्व त्यांच्या अंडर मध्ये राहतं. अधिकारी बस तिसरी शिक्षा चौथी शिक्षा. बाबा तू मोदींना धमकी दिली. हे बघा तुम्हाला दाखवतो कुठे आहे मोबाईल. हा आता मला त्यांनी काउन्सिलिंगला काय ठेवलं, मेडिकल पेशंटला ठेवलं आणि हे म्हणता की मोदी साहेबांना तुम्ही धमकी दिली. मला आयबी विभागामध्ये किती फक्त मोजून 2 तासामध्ये मला आयबी विभागामध्ये उचलून घेऊन गेले. SP ऑफिसला, कलेक्टर ऑफिस पाशी. PM ला धमकी दिली म्हणून. PM ला धमकी दिली. कोणी दिली? मी नाही दिली. मी काय बोललो, फोन लावला मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स मध्ये की बाबा मला मी एवढे पत्र दिले, त्याचा पाठपुरावा काय झाला. जसं मी तुम्हाला राष्ट्रपतींचं पत्र दाखवलं, याचं त्याचं सर्व दाखवलं. हे बघा आयबी विभाग. जर आयबी विभाग मी चुकीचा राहिलं असतं तर आयबी विभागने मला सोडून ठेवलं नसतं, मला जेलमध्ये ठेवलं असतं ना. पण आयबी विभाग बघा कसं काम करतो. इंटेलिजन्स ब्युरो आयबी विभाग बघा तुम्ही. म्हणजे मोदीला धमकी दिली तर 24 तासाच्या आत तुम्हाला अरेस्ट करतील सैनिकांना. आणि सैनिक जेव्हा यांना विचारा जातो तर त्याला डिटेन करतील. वार माझा देश. म्हणजे किती बेकार परिस्थिती आहे. हे आयबी विभागचं पत्र. हे बघा काय म्हणतायत त्याच्यात ते 16-12. हे बघा चंदू नामे चंदू शिवानंद कॉलनी मोहाडी उपनगर धुळे यास PMO कार्यालयास येथे दिलेल्या धमकी संदर्भात चंदू बाबूला चव्हाण विचारपूस पोलिसांनी का? धुळे पोलीस? धुळे पोलीस आले होते ना. आयबी विभाग वाले परत आले होते. त्याची काय शिक्षा चालू आहे आता? शिक्षा कशाची हो? काही झालं 9 तास विचारपूस करून आरोप आहे त्यांचा. पण मी सांगितलं मी तर केलंच नाही बाबा. मग मी तर केलं नाही आणि त्याच्यामुळे मला आज फौजमधून काढलं. समजलं? फक्त PMला धमकी दिली म्हणून मला फौजमधून काढलं. असे अनेक खुलासे त्याच्यानंतर डिसमिस. हे बघा तारीख ती किती तारखेचं आहे ते? हे बघा 16/9/2023. आणि 2024ला मला बरोबर पनिशमेंट देऊन घरी पाठवलं. म्हणजे वा रे वा. न्याय मागत तर न्याय देत नाही. आणि तुम्हाला जर थोडंसं बोललं तर लगेच पटकशी पाठवतात. मग PMO पर्यंत एवढे रिपोर्ट जातात आयबी विभागचे. आयबी विभाग का झोपलेलं का डोके बेजा खातात का तुम्ही? बटाटे खातात का आयबी विभागवाले? तुमचा PMO पर्यंत रिपोर्ट जातो. PMO सांगता काय प्रॉब्लेम आहे त्या जवानाचा. एवढा समस्या घेऊन गेले तुम्ही माझे लेखी स्वरूपात टंकलित केले गेले. मग एवढा मी प्रकार जेव्हा सांगितला की माझ्यासोबत असा व्यवहार अधिकारी करतायत, असं माझ्यासोबत होत आहे साहेब. PMO पर्यंत रिपोर्ट गेल्यावर बी PM साहेबने सांगितलं याला बाहेर काढा. आणि आज मला बाहेर काढलं. आणि जेव्हा मी PM साहेबाला मी सर्व सैनिकांचा मुद्दा शोषण थांबण्याचं भीक मागतोय तर मला नजरबंदी बनवतात. माझ्या बायकोला बी माझ्या पोराला बी पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जात आहे. ही अशी आपली यंत्रणा आहे. हे सत्य आहे सैनिकाचं. अभिनंदन आला त्याला मेडल. पाकिस्तानाहून ती सीमा झाली ती जय श्रीराम बोलते. तिला तुम्ही तिकीट, तिला नोकऱ्यांची ऑफर. आणि ते बांगलादेशी लोक येतात त्यांना नागरिक बनवलं जातं. आणि आपल्या देशाच्या सैनिकाला आतंकवादी का बनवलं गेलं? आम्ही फौजमध्ये होतो तेव्हा आम्हाला लहान मुलाला बी माहिती राहतं, डिसिप्लिन असतं. 5 वर्षाच्या मुलालाही माहिती असतं फौजमध्ये डिसिप्लिन असतं. आम्ही जेव्हा सेवेत होतो तेव्हा आमचं डिसिप्लिन चांगलं असतं. आम्ही डिसिप्लिन म्हणून जातो आणि आम्ही अनडिसिप्लिन म्हणून आतंकवादी होऊन येतो. म्हणून हा सर्वांना निम्र विनंती करतो की 22 सर तुम्ही आमच्या मागे खंबीरपणे उभे राहा. हा न्याय मिळेल यात आम्ही कलंक मिटू, यात आम्हाला मिटून टाकू.